मोहिते पाटलांना ह्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये हलक्यात घेणं हे भाजपला नुकसानीचं ठरलेलं आहे असं दिसतंय आणि तशी चर्चा पण आहे. मोहिते पाटील हे भाजपाच्या दृष्टीने धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. 100% हा जो नारा आहे भाजपचा तो जो खरोखरच कृतीत आणायचा सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत, तर मोहिते पाटलांना डावलून चालणार नाही. धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहीर केलं की आमच्या दृष्टीने राम सातपुते यांचा विषय संपलेला आहे. आता ह्याचा मतितार्थ काय घ्यायचा तो शोधाचा भाग असेल. जयकुमार गोरे आणि राम सातपुते आणि इतर जे काही विरोधक आहेत मोहिते पाटलांचे, त्या सर्वांना एक थंडपणानं घ्या असा एक संदेश दिला जाऊ शकतो. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुका घडून गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेध लागलेले आहेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यांनी जर का विधानसभा निवडणुकांच्या काळात जर का लक्ष वेधून घेतलं असेल तर तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. भाजपाला विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळालेलं असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र भाजपाची डाळ काही शिजली नाही. याला अर्थातच कारण होते सोलापुरातले मातब्बर घराणे मोहिते पाटील. मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातनं भाजपाला जागाच मिळू दिला नाही. त्यांच्या समर्थकांना आणि त्यांच्या पक्षातल्या उमेदवारांना त्यांनी निवडणूक सोपी करून दिली. निवडणुकांनंतर अर्थात या सगळ्या घटनांचे पडसाद उमटले आणि भाजपाचे सोलापूर जिल्ह्यातले नेते राम सातपुते यांनी रणजितसिंग मोहिते पाटलांना, जे आता भाजपमध्ये आहेत, त्यांना निलंबित करा अशी मागणी लावून धरली. महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वेळोवेळी संकेत दिले की आम्ही कारवाई करू. मात्र ही कारवाई काय आतापर्यंत झालेली नाहीये आणि असं असतानाच एका घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधले गेले. ती घटना म्हणजे भाजपाचे आत्ताचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजितसिंग मोहिते पाटलांना एक पत्र दिले. या पत्रामध्ये मोहिते पाटील यांचा एक प्रकारे गौरव करण्यात आलेला आहे. तर असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही भाजपाचे 1000 नोंदणीकृत सदस्य वाढवून दिलेले आहेत. तुमच्या या कामगिरीबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. हे सगळं असताना राम सातपुते यांचं बंड आता थंड झालंय का? रणजितसिंग मोहिते पाटील हे राम सातपुते यांना वरचढ ठरलेत का? भाजपाला मोहिते पाटलांची इतकी गरज काय आणि हे सगळं नेमकं राजकारण काय सुरू आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत एजाज हुसेन मुजावर सर, जे लोकसत्ताचे सोलापूर मधले वरिष्ठ प्रतिनिधी आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार देखील आहेत. अनेक वर्षांपासून ते सोलापूरचं राजकारण बघतायत. सर, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही बघताय सगळं राजकारण काय होतंय ते. बावनकुळे यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामुळे बरीच चर्चा सोलापुरात सुरू आहे, मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात सुरू आहे. काय नेमकं पत्राची गोष्ट आणि या पत्रात नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे? हे सर्व भाजप अंतर्गत राजकारणाचा एक भाग आहे असं वाटतं. मोहिते पाटील हे भाजपाच्या दृष्टीने धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशा स्वरूपाचं आहे अशी शक्यता वाटते. खरं तर गेल्या दीड एक महिन्यापासून रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षाच्या विरोधात कारवाई केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी होत होती. मागणीच्या नुसार पक्षश्रेष्ठींनी त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. त्यात 7 दिवसांची मुदतही दिली होती. या उपर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पत्राचं उत्तरही दिलं. त्यानंतर ते काय समाधानकारक आहे का असमाधानकारक आहे त्याचा काही खुलासा पक्षश्रेष्ठीकडून झालेला नाहीये. आणि तरी सुद्धा दुसऱ्या बाजूनं जे पक्षांतर्गत विरोधक आहेत मोहिते पाटलांचे, माजी आमदार राम सातपुते, त्यांचे आणखीन काही म्हणजे भाजपचे माढा विभागाचे जिल्हाध्यक्ष, हे सर्वजण मोहिते पाटील यांना पक्षातून बाहेर काढावं म्हणून मागणीचा धोशा करतायत. आणि असं असताना अचानकपणे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना अभिनंदनाचं पत्र द्यावं, हे खरं तर एक चर्चेचा विषय आणि गोंधळात घालण्याचा हा विषय असू शकतो. मोहिते पाटील यांच्या विरोधात अतिशय आक्रमकपणे जे विरोधक आहेत पक्षांचे, म्हणजे राम सातपुते वगैरे मंडळी, ते अतिशय आक्रमकपणे त्यांच्यावर शब्द हल्ला करतायत. आणि दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील हे अतिशय संयमी भाषेत, शक्यतो त्यांना उत्तरही देत नाहीत आणि संयमी भाषेमध्ये त्यांची वागणूक दिसते. आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये ते सर्व पक्षश्रेष्ठींना पण ते भेटतायत आणि त्यांच्या भेटीगाठी घेतायत. वैयक्तिक त्यांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या वातावरणात ते भेटतायत आणि ह्यामध्ये त्यांच्या कारवाईचा कुठेही उल्लेख होत नाहीये. आणि परत हेच रणजितसिंह मोहिते पाटील पक्षाच्या अन्य कार्यक्रमात, म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा अपवाद सोडून, म्हणजे उदाहरणार्थ शिर्डीमध्ये प्रदेश अधिवेशन झालं
त्या अधिवेशनामध्ये ते पूर्णपणे सक्रिय दिसून आले. मुंबईतल्या बैठकांमध्ये, विधिमंडळाच्या बैठकांमध्ये वगैरे ते सर्व पक्षाच्या बरोबर दिसतायत. असं असताना हे सर्व परत इकडे पालकमंत्री त्यांच्या विरोधातलाच बसवलं गेलेलं आहे, जयकुमार गोरे यांच्या रूपानं. त्यामुळं रणजितसिंग मोहिते पाटील यांचं भवितव्य काय आहे ह्याची एक उत्सुकता असताना अचानकपणे प्रदेशाध्यक्ष बावन्न कुळे यांनी पक्षाच्या 1,000 सदस्यत्व नोंदणीमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलं म्हणून अभिनंदनाचं पत्र दिलं, आणि यापुढेही त्यांनी असंच कार्य करावं आणि पक्ष वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि त्याचं कामगिरीचा त्यांनी अभिमान पण बाळगला पत्रामधून. असं असताना हे सर्व यापुढं पक्षाची नेमकी काय भूमिका आहे रणजितसिंग मोहिते पाटलाबद्दल ते काही कळायला मार्ग नाही. तुम्ही म्हणताय रणजितसिंग मोहिते पाटलांची भूमिका कळत नाही, आणि दुसरीकडे राम सातपुते यांनी जी काही बंड केलं होतं किंवा जो काय आक्रमकपणा दाखवला होता त्यांचा बंडोबा आता थंडोबा झालाय असं दिसतंय. तर मग ह्याच्या पुढं आता राम सातपुते त्यांची तलवार जी आहे त्यांनी जी उपसली होती मोहिते पाटलांविरोधात ती ते मॅन करणार आहेत का? असं वाटत नाही. आता तूर्त त्यांना थोडं शहद बसलेला दिसतोय. ते आता उघडपणे वैयक्तिक काय बोलत नाहीत. परंतु दुसरीकडे सोलापूरचा पालकमंत्री जे आहेत जयकुमार गोरे हे आलेले आहेत. हे मोहिते पाटील यांचे विरोधक आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात त्यांचा जो मान खटाव विधानसभा मतदारसंघातून ते प्रतिनिधित्व करतायत, ते हे सर्व मोहिते पाटलांचे विरोधक मानले जातात. त्याच्यामध्ये राम सातपुते हे स्वतः जयकुमार गोरे, सांगोल्याचे शहाजी बापू पाटील, माढ्याचे बबनराव शिंदे, करमाळ्याचे संजय मामा शिंदे हे सर्व एकवटलेले होते ह्या निवडणुकीच्या काळामध्ये, लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये, विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये. आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मोहिते पाटलांकडून जी काही धोबी पछाड बसली भाजपला, ते कुठंतरी एक पश्चातापाची भूमिका आहे का काय कळायला मार्ग नाही भाजपच्या श्रेष्ठींना. कारण जर मोहिते पाटलांना ह्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये हलक्यात घेणं हे भाजपला अ, नुकसानीचं ठरलेलं आहे असं दिसतंय, आणि तशी चर्चा पण आहे. आणि ह्यामध्ये मोहिते पाटलांच्या विरोधात ज्या कारवाया किंवा त्यांना पक्षातून बाहेर काढण्याच्या संदर्भात ज्या कारवाया सुरू झालेल्या आहेत, त्याच्या मागे खरोखरच राम सातपुते आहेत का आणखीन कोण आहेत? त्याच्यामध्ये श्रीकांत भारतीय यांचंही नाव घेतलं जातं, कारण ते खूपच ऍक्टिव्ह होते सुरुवातीला. म्हणजे मोहिते पाटलांच्या विरोधात हे जे विरोधक आहेत म्हणजे राम सातपुते, जयकुमार गोरे यांच्या ज्या बैठका झाल्या मोहिते पाटलांना सोडून, त्या बैठकांमध्ये हे श्रीकांत भारतीय हे हजेरी लावत होते. श्रीकांत भारतीय हे संघाच्या वर्तुळातून आलेले हे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं आता ते पण कुठं दिसत नाहीत हे श्रीकांत भारतीय. आणि राम सातपुते ही थोडेसे काही थंड झाले असले तरी दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पुढे करून मोहिते पाटलांच्या विरोधात ते कशा पद्धतीनं शह देतील आणि पक्षाच्या बाहेर त्यांना कसं म्हणजे काय हकालपट्टीची कारवाई असेल ते कशी करतील ते पाहावं लागणार आहे. ह्याच्यामध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे ती पालकमंत्री जयकुमार गोरे यांची. नक्की जयकुमार गोरे यांना पालकमंत्री पद दिल्यामुळे कुठेतरी मोहिते पाटलांना शह देण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय असं आपण म्हणत होतो. पण तुम्ही जसं म्हणालात की लोकसभेला मोहिते पाटील हे खासदार झाले भाजपच्या विरोधात जाऊन, विधानसभेला देखील त्यांनी भाजप पुरस्कृत जे शिंदे बंधू होते त्यांचा पराभव केला, किंवा अगदी माळशिरसमधनं देखील जानकर हे मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यावरच निवडून आले. त्यामुळे इजा बिजा आणि आता तिजा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. तर कुठंतरी असं होतं की म्हणजे प्रश्न असा विचारला जातोय की भाजपला मोहिते पाटलांमुळे एवढ्या विधानसभेला 4-5 जागा, लोकसभेला 2 जागा गमवाव्या लागल्या सोलापूरची आणि माढ्याची, विधानसभेला सोलापूर जिल्ह्यातल्या जागा गमवाव्या लागल्या. इतक्या जागा गमवाव्या लागून सुद्धा मग चंद्रशेखर बावनकुळे यांचं जे काय पत्र आहे ते म्हणजे कुठंतरी रणजितसिंग मोहिते पाटलांना दिलेला अभय आहे का? काही सांगता येत नाही. भाजपची ही खेळी असू शकते. कारण आपण म्हटल्यासारखं स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुका आहेत, येत्या पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची बाब अशी आहे की अ, जे काही आता सोलापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आमदार आहेत त्यांना फोडून भाजपमध्ये आणायची रणनीती असू शकते. त्यासाठी रणजितसिंग मोहिते पाटील यांचा वापर होऊ शकतो का हे सुद्धा पाहावं लागेल. परत केवळ हे सोलापूर जिल्ह्यातलेच आमदार नाहीत तर पश्चिम महाराष्ट्रातले जे महाविकास आघाडीतले जे काही उरले सुरले आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे असतील,
ठाकरे गटाचे दिलीप सोपल असतील. दिलीप सोपल हे शिवसेना ठाकरे गटाचे असले तरी ते सध्याच्या घडीला मोहिते पाटील यांच्याबरोबर म्हणजे पूर्वीपासूनच त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्या सलोख्याच्या संबंधाचा वापर करून ते भाजपला फायदा मिळवून देऊ शकतात. भाजपला किंवा महाविकास महायुतीला त्याचा फायदा मिळवून देऊ शकतात. आता सोपल म्हटलं तर ते कदाचित ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाऊ शकतात किंवा भाजपमध्ये. काही सांगता येत नाही पुढे कसं ते एकत्र येण्यावर गोष्टी आहेत सर्व. बेरीज आली पाहिजे त्या आमदारांची पक्षांतराच्या कायद्याच्या संदर्भात वगैरे. तर ह्या गोष्टींचाही खल ह्या रणजितसिंग मोहिते पाटलांच्या ह्या सध्याच्या राजकारणामध्ये होण्याची शक्यता दिसून येते. या अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो. तो प्रश्न म्हणजे अगदी थोडक्यात विचारायचं तर भाजपाला मोहिते पाटलांची किती गरज आहे आत्ताच्या घडीला सोलापूरच्या स्थानिक राजकारणामध्ये? भाजप हा कधीही गाफील न राहणारा पक्ष आहे. 24 तास त्यांच्या डोक्यात राजकारण असतं, निवडणुकांचं राजकारण असतं. किंवा असं कदाचित असेल की लोकसभा निवडणुकीच्या आधी जी काही चूक झाली भाजपची, ती चूक दुरुस्त करण्याचा एक प्रयत्न त्यांचा असू शकतो या माध्यमातून. आणि आता 4 आमदार जे त्यांना म्हणजे काय शरद पवार पक्षाला मिळाले, ते जर मोहिते पाटील भाजपमध्ये राहिले असते तर ते 4 आमदार मिळू शकले नसते. ते भाजपमध्ये किंवा मग महायुतीमध्ये म्हणजे त्यांची संख्या वाढ झाली असती. किंबहुना भाजपचं संख्याबळ आणखीन वाढलं असतं. त्या म्हणजे आता सध्या 132 आहेत ना त्यांचे, 132. तर आणखीन असे वाढत स्वबळावर पर्यंत ते आणू शकले असते असं प्रयत्न करून. तर हा प्रयत्नाचा भाग किंवा डावपेचाचा भाग ह्या मागे असू शकतो. आपण परत मोहिते पाटलांकडे येऊ की जर का असा आपण विचार केला की मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातले सगळ्यात मोठे राजकारणी आहेत. जवळपास 5-6 दशकं त्यांची या जिल्ह्यावर एक ताबा राहिलेला आहे, एक सत्ता राहिलेली आहे. येणे केने प्रकारे कधी जिल्हा परिषद असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आमदार खासदार सगळ्याच माध्यमातून. तर मोहिते पाटलांची खरंच सोलापूर जिल्ह्यात आज मितीला ताकद आहे जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधात गेली तर प्रभाव टाकू शकेल अशी? किती ताकद आहे मोहिते पाटलांची नेमकी सोलापूर जिल्ह्यामध्ये? मोहिते पाटलांचा गेल्या 6 दशकापासून प्रभाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात. शेजारचा सातारा, कोल्हापूर आहे, हे सर्व पुन्हा सगळे सोयऱ्यांचंही राजकारण आहे. मराठा नेत्यांमध्ये जे काही सगळे सोयरे आहेत ते सर्व हे हित संबंधित आहेत. ते मोहिते पाटील असतील, फलटणचे राजे निंबाळकर असतील, हर्षवर्धन पाटील इंदापूरचे, आणि हे सर्व राजकीय दृष्ट्या एकत्र आहेत. शिवाय सगळे सोयरे आहेत आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे. खानदानी मराठे म्हणून त्यांना मान आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना मान दिला जातो. म्हणजे छत्रपती, कोल्हापूरचे छत्रपती असतील, सातारचे छत्रपती असतील, ह्याच्यात मोहिते पाटलांचा प्रभाव आहे. आणि त्याचा लाभ खरं तर भाजपने घ्यायला हवा होता. म्हणजे त्यांची काय चूक झाली, त्यांचे कोण कानं भरले, रिपोर्टिंग चुकीची झाली की काय असं वाटू लागतं. आणि आता ती चुकीची दुरुस्ती जर करायची म्हटलं तर मोहिते पाटलांची गरज आज ही भाजपला जाणवते. जर 100% हा जो नारा आहे भाजपचा, तो जर खरोखरच कृतीत आणायचा सोलापूर जिल्ह्याच्या बाबतीत, तर मोहिते पाटलांना डावलून चालणार नाही असं वाटतं. आपण या सगळ्या विषयाला सुरुवात झाली ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्राने. आणि त्या पत्रात त्यांनी मोहिते पाटलांचे आभार मानलेले आहेत. तर मग ह्याचा अर्थ असाही घ्यायचा की राम सातपुतेंना हा एक प्रकारे भाजपांनी दिलेला इशारा आहे की तुमच्यापेक्षा आम्हाला मोहिते जवळचे आहेत, सो तुम्ही तुमची तलवार मॅन करा. भाजपमध्ये काहीही होऊ शकतं. एक प्रकारे त्यांना थंड बसण्याचा एक संदेश पण असू शकतो. जयकुमार गोरे आणि राम सातपुते आणि इतर जे काही विरोधक आहेत मोहिते पाटलांचे, त्या सर्वांना एक थंडपणानं घ्या असा एक संदेश दिला जाऊ शकतो. किंवा मग पुढे आणखीन काही दिवस ते भाजपचा काय अंत लागत नाही. त्यांच्या राजकारणाची दिशा नेमकी काय राहणार आहे पुढं हे कळू शकणार नाही. आणि दुसरीकडे रणजितसिंग मोहिते पाटील हे सुद्धा काही आक्रमक नाहीत. ते काहीही बोलत नाहीत. ते अतिशय संयमी भूमिका घेऊन आहेत. भाजपच्या ह्यामध्ये त्यांच्या टीका टिप्पणी वगैरे खरं तर मोहिते पाटलांच्या संपूर्ण 60 वर्षांच्या सार्वजनिक राजकारणामध्ये कोणीही त्यांच्या विरोधात एवढ्या खालच्या पातळीवर टीका केली नसेल. एवढी जास्त विखारी टीका ही त्यांच्यावर राम सातपुते आणि इतर मंडळींनी केलेली आहे. तरी सुद्धा
रणजितसिंग मोहिते पाटील आणि त्यांचे बंधू सुद्धा, म्हणजे आता त्यांचे बंधू खासदार धैर्यशील मोहिते पाटील, त्यांची जी काही टीकेची धार होती की ते बीडचं पार्सल आम्ही परत पाठवणार वगैरे जे होतं, ते आता बोलत नाहीत. आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहीर केलं की आमच्या दृष्टीने राम सातपुते यांचा विषय संपलेला आहे. आता ह्याचा मतितार्थ काय घ्यायचा तो शोधाचा भाग असेल. तुम्ही असं म्हणलं की राम सातपुते यांनी खूप विखारी टीका केली. अगदी तुम्हाला रस्त्यात नागडा करून मारू वगैरे ही त्यांची भाषा होती. आणि असं असताना शिर्डीचा जो मेळावा झाला भाजपचा, जिथे अमित शहा होते, त्यात देखील रणजितसिंग मोहिते पाटील हे उपस्थित होते. सर, तुम्ही जसे सांगितलं सर, रणजितसिंग मोहिते पाटलांनी एकही टीकाला उत्तर देताना ज्याला म्हणतो आपण की जहिरी किंवा एक विखारी भाषा बिलकुल वापरलेली नाही. थोडंसं पेशन्स त्यांनी ठेवलेले आहेत, काही वावगं ते बोललेले नाहीयेत. आणि असं असताना मग राम सातपुतेंचं राजकारण आणि त्यांची सोलापूर जिल्ह्यातली ताकद हा जो विषय येतो, तेव्हा मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की राम सातपुते, म्हणजे जर का मी राम सातपुतेंबद्दल का बोलतोय, की जसे राम सातपुते हे मोहितेंचे विरोधक आहेत, तसे शिंदे बंधू हे देखील मोहितेंचे विरोधक आहेत. पण शिंदे बंधूंचं राजकारण हे वेगळ्या मुशीतलं आहे. सहकार क्षेत्रातनं येऊन स्थानिक पातळीवरनं त्यांनी येऊन राजकारण उभं झालेलं आहे. आणि राम सातपुते हे कुठंतरी बीडचे नेते, पुण्यात शिक्षण, आणि मग तिथून ते त्यांना बॅकडोरनी एंट्री मिळाली कुठेतरी सोलापूरच्या राजकारणामध्ये, हे सगळेच जण जाणतात. मग असं असताना राम सातपुते यांची खरंच तिथं ग्राउंडवरती ताकद आहे. कारण की पहिल्या वेळेला देखील जेव्हा ते निवडणूक जिंकले, तेव्हा असं बोललं गेलं की मोहिते पाटलांच्या मदतीशिवाय त्यांना निवडणूक जिंकणं शक्य नव्हतं. आणि आता अर्थात त्यांचा पराभव झाला, पण त्यांना पडलेली मतं मात्र नक्कीच उल्लेखनीय होती. तर मला प्रश्न परत छोटा करून हा विचारायचा आहे की राम सातपुतेंची ताकद किती आहे त्या भागामध्ये? माळशिरस तालुक्यामध्ये आतापर्यंत गेली 30 वर्षे आताचे सध्याचे आमदार उत्तम जानकर हे पारंपरिक विरोधक म्हणून मानले जायचे मोहिते पाटलांचे. आता त्यांनी आमदारकीचं स्वप्न हे मोहिते पाटील यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही याची जाणीव होऊन, किंवा भाजपमधलं राजकारण, राम सातपुते यांची मागच्या 5 वर्षापूर्वी झालेली एंट्री जिल्ह्यामध्ये, तर ते आपल्याला निभाव लागणार नाही म्हणून उत्तम जानकर हे राष्ट्रवादीमध्ये आले आणि त्याचा लाभ त्यांना मिळाला. ते आमदार झाले मोहिते पाटलांच्या मदतीनं. आणि अशा पद्धतीनं हीच गोष्ट मागच्या 2019ची राम सातपुते जे होते, ते खरं तर मोहिते पाटील यांचा त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता. केवळ हे संघ परिवारातले होते आहेत राम सातपुते, आणि चंद्रकांत पाटील किंवा अन्य पक्षश्रेष्ठींनी मोहिते पाटलांच्याकडं एक शब्द टाकला की हा आमचा माणूस आहे, कार्यकर्ता आहे आणि ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, अशी त्याला एक दिली गेली त्याला एक त्याच्यामध्ये एक शब्द टाकला गेला की तुम्ही साखर कारखानदार आहात आणि हा सुद्धा ऊस कामगारांचा मुलगा आहे वगैरे वगैरे. अशी फोडणी देऊन त्यांना पाठवलं गेलं. आणि मोहिते पाटलांची खरं तर इच्छा नव्हती, त्यांच्या मनामध्ये डॉक्टर गुर्जर नावाचे ते कार्यकर्ते आहेत, मोहिते पाटलांचे खंदे समर्थक आहेत, त्यांना तिकीट मिळावं अशी मोहिते पाटलांची इच्छा होती आणि त्यांचा प्रयत्नही होता. परंतु त्यांची इच्छा डावलून भाजप पक्षश्रेष्ठींनी आपला माणूस, संघाचा वर्तुळातला माणूस म्हणून राम सातपुते यांना तिथं पाठवलं गेलं आणि मोहिते पाटलांच्या गळी त्यांना उतरवलं गेलं आणि नाईलाजास्तव त्यांना निवडून आणावं लागलं. आणि त्याची नाराजी ही सर्व ह्या निवडणुकीमध्ये त्यावेळी 2019च्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात ह्या सर्व घडामोडी घडल्या आणि शेवटच्या क्षणी हा उमेदवार आला राम सातपुते. त्याचा परिणाम असा झाला की ते अवघ्या 2,500 मतांनी निवडून आले राम सातपुते. ते नाराजी होती. आणि त्या दरम्यान हे 5 वर्षाच्या काळामध्ये मोहिते पाटीलांच्या बरोबरीने थोडं बहुत काम करत असताना नंतर शेवटचे 3-4 वर्षे राम सातपुतेंची डायरेक्ट रिपोर्टिंग ही काय मोहिते पाटलांकडे नव्हती. त्यांची डायरेक्ट रिपोर्टिंग ही देवेंद्र फडणवीस आणि संघ वर्तुळाकडे होती, पक्षश्रेष्ठींकडे. आणि त्यांच्यामध्ये मग थोडा बेबनाव हळूहळू, म्हणजे ते काय शीत युद्ध वगैरे म्हणतो आपण तशा प्रकारे सातपुते आणि मोहिते पाटलांमध्ये सुरू झालेला. आणि त्यांच्या जोडीला रणजितसिंग नाईक निंबाळकर असतील, शिंदे बंधू असतील आणि सांगोल्याचे शहाजी बापू पाटील असतील, या सर्वांची साथ त्यांना मिळाली मोहिते पाटलांच्या विरोधात आणि त्यांना थोडासा जोर आला. आणि आताच्या घडीला जर बघितलं की त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये पक्ष बांधणीचं काम हातात घेतलेलं आहे. आणि तिथं उत्तम जानकरांच्या अप्रोक्ष आज जे काही शिल्लक विरोधक आहेत ते प्रामुख्याने तिथं धनगर समाज आहे.
हे पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने बघितलं की धनगर समाज जो पश्चिम तालुक्यातला म्हणजे माळशिरस तालुक्यातला पश्चिम भाग जो आहे तो धनगरांचा पट्टा तो तिथं तो काबीज करतायत राम सातपुते धनगर समाजाला. आणि त्यांच्या माध्यमातून ते पक्ष बांधणी मोठ्या नेटानं ते करतायत. आणि त्याच्यातून ते स्वतःची वैयक्तिक ताकद निर्माण करतायत. त्याच्यासाठी समाज माध्यमांचा ते वापर करतायत. आणि जेणेकरून आपली स्वतःची प्रतिमा ती निर्माण करतायत की बाबा पर्यायी मोहिते पाटलांना पर्यायी नेतृत्व म्हणजे आपणच आहोत अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच सर, सोलापूरच्या राजकारणात पुढे भविष्यात काय होणार आहे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे लिहिलेलं पत्र आहे रणजितसिंग मोहिते पाटील, त्यातनं एक संदेश तर आता स्पष्ट जातोय, ते म्हणजे सध्या तरी मोहिते पाटील यांच्यावर निलंबनाची कुठलीही कारवाई होईल याची काही शक्यता आत्ता तरी दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात निकाला सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. तो निकाल जेव्हा येईल तेव्हा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागतील आणि त्यानंतर आता भाजप काय निर्णय घेणार ह्याच्याकडे लक्ष लागलेले. राम सातपुते ह्याच्यानंतर परत एकदा नवी आघाडी मोहिते पाटलांविरुद्ध उघडणार का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे. आणि एकूणच या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहेत. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या राजकारणावरती सोलापूर जिल्ह्यात जे घडते त्याच्यावर प्रकाश टाकायला मदत केली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तुम्हाला काय वाटतं, मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यातले शीतयुद्ध आता थांबेल का, किंवा मोहिते पाटील यांना पत्र लिहिल्यामुळे बावनकुळेंनी कुठेतरी राम सातपुतेंना इशारा दिलाय का की तुमची बंडाची तलवारी मॅन करा. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि ते पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.